आम्ही तिघे मिळून लुटणार आहे चांदेकरांचं घबाड. ए राहुल, इकडे तिकडे बघू नकोस हं, नाहीतर फोडीन तुझं थोबाड. सासू या शब्दाला सुद्धा लाजवेल अशी सासू माझ्यासोबत आहे. म्हणजे नाही सुने ना. काय म्हणजे सासूचा रोल मिळतोय. म्हणजे आजकालच्या म्हणजे आपल्या मॉम्स असतात ना, संतूर मॉम, तसं एखादी तू आयडॉल आहे सगळ्यांसाठी, है ना. बरं, नैनाकडूनच आपण विचारूया, सासूबाई कशा दिसत आहेत? एक नंबर टकाटक. येस, आहे मैत्रिणी आहोत. हा. बाई कशा दिसत आहेत? कमाल दिसतीये ती, झकास. राहुलची कॉम्प्लिमेंट आली की नाही, की राहुल कुठे आहे? राहुलच नाहीये ना कॉम्प्लिमेंट द्यायला. तर लोच आहे. खरंच कमाल दिसता यार. आणि मंगळागौर म्हटलं की वेगळी एनर्जी येते आपल्याला, आहे ना. आणि आपण जरी आत्ता त्या फुल फ्लेज खेळलो नसलो तरी आपल्याला ती ओढ आहे कल्चरची. ताई, मला तू सांग की तू कोणाच्या मंगळागौरला गेली आहेस का, किंवा तुझी स्वतःची मंगळागौर झाली आहे का? माझी मंगळागौर नाही झाली आहे, कारण की मी काश्मीरी पंडितचे लग्न केलं आहे. तिकडे हे रिच्युअल्स नाही आहेत. आणि मंगळागौर बघितली आहे मी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा खेळायला आणि अनुभवायला मिळते मला स्टार प्रवाहामुळे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. येस, मी असे कार्यक्रम अटेंड केले आहेत मंगळागौरीचे. माझी सख्खी आत्या मंगळागौरीचा ग्रुप चालवते, त्यांचा ग्रुप आहे आणि ते प्रोग्राम्स वगैरे होतात. सो ते लहानपणापासून बघितलं आहे की ते त्याच्यामध्ये म्हणायची ती गाणी आणि ते उखाणे, ते खेळ मी लहानपणी पण खेळलेले. कारण आमच्या घरामध्ये होत होती मंगळागौर, खूप वाडा वगैरे होता, त्यामुळे मजा येते, खूप धमाल असायची. सगळ्या बायका मिळून जे काही करतात दंगा मस्ती खेळ, ते बघितलेले आणि मला आवडतं ते सगळं. सो कॅटेगरीमधल्या आहात का, की ज्यांना नटायला आवडतं की कंटाळा येतो नटायचं? कुठल्या कॅटेगरीमध्ये बसली? मी नटायला म्हणजे मला नटायला आवडत नाही. एक वेळ होती जेव्हा माझी बहीण मला सांगायची, अगं तू बिल्डिंगच्या खाली जातेस, तू ॲक्टर आहेस, तू अशी जात नको जाऊ. सो इथे इतकं नटायला मिळतं आणि एक एक तास आम्ही सजत असतो. त्याच्यामुळे माझ्या स्वतःच्या लग्नात मी मेकअप मॅन हायर केलाच नव्हता, मी स्वतःच मेकअप केला होता. म्हटलं हे आपल्याला नेहमीचंच आहे. आणि मी नटायला आवडणाऱ्या या कॅटेगरीमध्ये आहे. म्हणजे मला इन रिअल लाईफ पण मी कधीही आवरून जात असेल खाली, साधं मंडईत जरी जायचं म्हटलं तरी मी थोडंसं ब्लशन लावून जाते. त्याशिवाय मी बाहेर नाही पडत, किंवा त्या मला बेसिक आवडतंच आवरायला. आणि लकीली मला प्रत्येक वेळेला असे रोल्स मिळालेत की त्या कॅरेक्टरला पण नटायला आवडतं. आणि इथे पण तसंच आहे, हिला पण सगळं छान छान आवरायचं आहे वगैरे, मस्त नटायचं आहे, आवड तशीच आहे. त्यामुळे हॅपी विथ दिस. आदेश सर आहेत, ते असल्यावर ना एक खेळीमेळीचं वातावरण म्हणजे वेगळीच एनर्जी घेऊन येतात. आणि त्यांना ऑलरेडी सवय आहे, त्यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम केले ज्यात सगळ्या बायका असायच्या आणि हे एकटे सगळा शो पूर्ण टेक ओव्हर करायचे. आत्ता मी बघते ना, तर प्रत्येकाला ते जोक्स करून करून सीन करायला लावतात. आहे ते जे काही स्पॉन्टेनियस आहेत म्हणण्यापेक्षा त्यांची जी एनर्जी आहे ना, म्हणजे त्यांना कोणी दिसलं ना की हसत नाहीये तर ते काहीतरी बोलणार, त्या व्यक्तीला हसवणार. आणि काल तर म्हणजे सगळेच थकलेले होते रात्रीपर्यंत. एका पॉईंटला त्यांनी असं झालं, थकलायत का, मग टाळ्या नाही वाजवायच्या. म्हणजे थोडंफार ते असं मोटिवेट पण करतात आणि धमाल येते त्यांच्यासोबत शूट करताना. की काही सगळ्यांचं स्वप्न होतं प्रत्येक गृहिणीचं, की यार मला या शोमध्ये जायचं आहे, माझ्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करायचं. तुम्हाला कधी ते बघताना असं वाटलं? मला वाटलं होतं, कारण मी शाळेत असताना तो होम मिनिस्टर कार्यक्रम यायचा ना, आईच लग्न करायचं. नाही, आपल्या घरी बोलवूयात ना, मी लहान ना तेव्हा, आपल्या घरी बोलवूयात ना, आपल्या गावात का नाही देत बरं, ह्यांच्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा, असं लहान असताना आपलं तेव्हा खूप वाटलेलं की अरे आपल्या इथे पण कार्यक्रम व्हायला हवा असं. माझ्या ओळखीत तर एक अशी मुलगी होती की जिला लग्नच करायचं होतं मुळात, की कारण का तिला होम मिनिस्टर घरी मग तिने केलं की नाही फायनली? साठी नाही केलं, पण केलं नंतर समज आली तिला. पण मला सांगावंसं वाटतं, मी एक एपिसोड बघितला होता त्यांचा, ज्यामध्ये एका मुलीच्या म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी ते गेले होते आणि त्या मुलीची 6 वर्षांची बहीण त्यांची ताटातूट झालेली होती. आणि मग मी ते बाईट्स वगैरे बघितले होते आणि आय वॉज क्राईंग लाईक किती समाजसेवेचं काम करतायत हे सगळं. सो मला ते बघायला नेहमीच आवडायचं. आणि प्रत्यक्षात त्यांना बघते इथे म्हटल्यावर एनर्जी इज हाय. म्हणजे जेव्हा त्यांची एंट्री झाली ना पेंडॉलमध्ये, तेव्हाच असं एक ऑरा त्यांचा असा छा गया, म्हणजे असे हो आधीच दादा आले, एक तो झोन इमिजिएट आमच्यामध्ये आलाच. राहुल तर नाही आहे, पण उखाण्यातून त्याची आठवण काढावीशी वाटते का? हो चालेल, कारण शेवटी आम्ही एका टीममधले आहोत, त्याच्यामुळे मला त्यालाही धरून राहणं भाग आहे आणि मम्मीला पण धरून राहणं भाग आहे. पण उखाणा म्हणजे असा रॅन्डम सुचणार नाही. मला सुचतात, लिहिते मी. जरा मदत करा ना, जरा मदत करा ना मम्मीला.
कसं आहे, नाव घ्यायला लागतं राहुलचं. आता मी मला काय सांग. हे असंही होतं. हा. आम्ही तिघे मिळून लुटणार आहे चांदेकरांचं घबाड. ए राहुल, इकडे तिकडे बघू नकोस हं, नाहीतर फोडीन तुझं थोबाड. नाव घेतलं राहुलला वाटेल नको माझं नाव, उखाणा घेतलं नसतं तरी चालला असता. कोणी लिहिलंय त्याच्यामुळे मला माहिती आहे ना त्याची प्रवृत्ती. 2 वर्ष बघतीये मी त्याला, त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे नयनाचं असू शकतं, हे फोडेन तुझं थोबाड. आणि मॉमीला एन्जॉय करतील. वा वा वा, क्या बात आहे. पण आहे ना, इथे ना खूप मजेशीर गेम्स असतात मंगळागौरीमध्ये. तुमचा आवडता खेळ कोणता आहे ज्यात खूप मजा येते बघायला? मला फुगडी आवडते. मला फुगडी खेळायला खूप आवडते. मला खूप आवडते फुगडी. म्हणजे मला असं वाटतं की एक वेळ येते, मला सांगावं लागतं की थांब, मी इतकी फुगडी खेळते. मला फुगडी तर आवडतेच आहे, पण ते जो लाटण्याचा जो खेळ आहे त्याकरता मी एक्सायटेड आहे पर्टिक्युलरली. हां, इथे जो आता कारण ह्या ज्या सगळ्या बायका आहेत त्याच्या करतायत ते बघून असं आलंय की अरे मला पण ते खेळून बघायचंय वगैरे. लहानपणीचं आठवतंय. हां, लहानपणी करायचं होतं एक आठवडं वगैरे. मी माझी बहीण जेव्हा घरामध्ये सगळं असायचा कार्यक्रम वगैरे तेव्हा केलेलं आहे. त्यामुळे एक्साइट. सुनेचं भांडण बघायला आवडेल. जर बघतायत मेकर्स तर प्लीज आम्हालाही दाखवा म्हणजे त्या खेळामधलं. सो थँक्यू सो मच. खूप सुंदर दिसताय आणि ॲज युजल तडका तुम्ही टाकताय मालिकेत. सो ते टाकत राहा तडका, आम्हाला बघायला मजा येते. थँक्यू. थँक्यू सो मच.